लेक्चर आपल्याला निम्म्यातून सोडायला लागलेला आहे, तर आपण तो पार्ट रिपीट करूयात. लाईन इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन पाहत होतो आपण. आहे का लक्षात? काय आठवतंय काय काय सांगितलेलं? ठीक आहे. ऍट द एंड ऑफ लेक्चर, एस्टरडेज लेक्चर, मला काहीतरी क्वेश्चन केला होता. काय क्वेश्चन केला होता बरं? आठवतंय का पहा. ओके, हा. इलेक्ट्रॉन जर त्याच्या ग्राउंड एनर्जी स्टेट मधून एक्साइटेड स्टेटला गेला तर तो तिथून रिटर्न काय येतो. ओके, तर इलेक्ट्रॉन, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. इलेक्ट्रॉन हा त्याच्या ऑर्बिटमध्ये आहे, त्याचा पर्टिक्युलर त्या ऑर्बिटची रेडियस आहे, त्या इलेक्ट्रॉनला त्याचा पर्टिक्युलर स्पीड आहे, आणि त्या इलेक्ट्रॉनला त्याची एनर्जी आहे. जी सगळ्यात लोअर एनर्जी स्टेट असते, तिला आपण ग्राउंड स्टेट. मग जेवढी एनर्जी कमी राहते, ओरिजिनल एनर्जी राहते, तेवढा तो इलेक्ट्रॉन स्टेबल राहतो. जर एनर्जी काय झाली, एनर्जी जर समजा वाढली तर स्टॅबिलिटी काय होते, स्टॅबिलिटी थोडीशी कमी होते. एनर्जी इन्क्रीज झाली, स्टॅबिलिटी कमी झाली, ह्याला एक्स्ट्रा एनर्जी मिळाली. ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय, समजा इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये फिरतोय, अराउंड द न्यूक्लियस या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय, तर या ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी त्याला लागणारी एनर्जी ग्राउंड स्टेटलाच आहे. तो त्याच्या ऑर्बिटमध्ये आहे म्हणजे तो ग्राउंड स्टेटला आहे. एक्स्ट्राची एनर्जी त्याला मिळाली. कुठून मिळाली? रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऍब्सॉर्ब करतोय तो. फोटॉन मधून एनर्जी मिळाली, तो हायर एनर्जीला गेला. आता गरजेपेक्षा जास्त एनर्जी मिळाली, जेवढी याच्यामध्ये राहायला आवश्यक होती त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी मिळाली, मोर दॅन रिक्वायर्ड क्वांटिटी, तर तो स्टेबल राहणार नाही, त्याचे व्हायब्रेशन्स वाढणार आहेत, आणि तो परत कोणताही नेचर मधला कोणताही पार्टिकल हा स्टॅबिलिटी अचीव करायला प्रयत्न करतो. इट ट्रायज टू बी मोर अँड मोर स्टेबल. मग तो जर स्टॅबिलिटी अक्वायर करण्यासाठी परत आला, तर इथून आता असंच परत येता येणार नाही. त्याला काय करायला लागणार आहे, जो काही एनर्जी गॅप आहे या दोन स्टेट मधला किंवा दोन लेवल मधला, तेवढ्या एनर्जीचे रेडिएशन काय करावे लागतील, इमिट करावे लागतील. ओके, मग हे फोटॉनच्या फॉर्म मध्ये किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो आपण त्याला, त्या फॉर्म मध्ये तो काय करेल, एनर्जी इमिट करेल आणि परत ओरिजिनल पोझिशनला येईल. आणि हे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड होतं, खूप छोट्या टाइम स्पॅन मध्ये होतं. परत वरती जाईल, परत खाली येईल, परत वरती जाईल, परत खाली येईल. आणि मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात तिथं. जर तुम्ही छोटी क्वांटिटी घेताय मॅटरची, तरी त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉन असतात, आणि ते इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली हे काय करत असतात, त्यांचं ट्रान्झिशन चालू असतं, ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड टू परत ग्राउंडला येते, आणि परत प्रत्येक वेळी ते काय करतील, रेडिएशन इमिट करतील. ओके, लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ठीक आहे, आणि मी सांगितलेलं ऍटम मध्ये कोणत्या टाईपचे व्हायब्रेशन होते. ज्यावेळी व्हिडिओ कट झाला, कार्बनला समजा जर दोन हायड्रोजन आहेत, कोणते कोणते व्हायब्रेशन सांगितले, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, पूर्ण कार्बन ऍटम त्या सिंगल बॉन्ड वरती रोटेट होऊ शकतो, स्वतः फिरू शकतो. ओके, त्याच्यानंतर अजून काय सांगितलं, व्हायब्रेशनल मोशन असते. व्हायब्रेशनल जर हा या टाईपची मोशन असेल याच्यामध्ये, तर त्याला व्हायब्रेशन म्हणतो आपण. या टाईपची मोशन असेल, व्हायब्रेशन म्हणतो. येस, एव्हरीवन हॅज डाऊट? एनीवन हॅज डाऊट? ओके, या मोशनला व्हायब्रेशनल म्हणतो. जर ही मोशन याने दाखवतोय एंडचा, जर ही मोशन अशी असेल तर याला सिझरिंग म्हणतात. जर ही मोशन अशी असेल तर याला रॉकिंग म्हणतात, रॉक डान्स वरून नाव आलेलं आहे. जर ही मोशन अशी असेल, एक पुढे येतोय एक मागे जातोय, याला ट्विस्टिंग म्हणतात. याला काय म्हणतात? ट्विस्टिंग म्हणतात. तर या वेगवेगळ्या टाईपच्या मोशन्स असतात, आणि त्या रिक्वायर्ड मोशनला लागलेली जी एनर्जी आहे, ती एनर्जी पण काय केली जाते, रेडिएशन मधून ऍब्सॉर्ब केली जाते. जनरली इलेक्ट्रॉन एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाण्यासाठी जी एनर्जी लागते, ती युव्ही आणि व्हिजिबलच्या रेंजमध्ये असते. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आणि व्हिजिबल रेडिएशन, या दोन रेडिएशन मध्ये जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन साठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण जर इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन केलं, ती पर्टिक्युलर लाईट देऊन, युव्ही आणि व्हिजिबल, तर त्या स्पेक्ट्रोस्कोपीला नाव आहे युव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, अल्ट्राव्हायोलेट आणि व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. आणि त्याच्यापासून जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते ते अबाउट इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन किंवा अबाउट इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. म्हणजे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किती आहेत, फ्री इलेक्ट्रॉन किती आहेत, या टाईपचे आपण इन्फॉर्मेशन त्याच्यापासून कलेक्ट करू शकतो. जे व्हायब्रेशनल मोशनसाठी जी एनर्जी लागते ती याच्यापेक्षा कमी असते. ही एनर्जी कमी असते, फक्त व्हायब्रेशन क्रिएट करायचे आहेत बॉन्ड मध्ये, तर ही एनर्जी कमी असते. ही एनर्जी असते IR रिजन मध्ये, इन्फ्रारेड रिजन मध्ये. तर त्यापासून जी काही आपण टेक्निक यूज करतो त्याला म्हणत असतो आपण इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी आहे. ओके, ऑल दिस
स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स आर बियॉन्ड द स्कोप ऑफ युअर 11th सिलेबस. ओके, तुमच्या सिलेबसच्या स्कोपच्या बाहेरच्या आहेत काही गोष्टी, पण लक्षात ठेवा या टाईप वरून आपल्याला पूर्ण डेटा भेटतो, की माहिती भेटते, पूर्ण इन्फॉर्मेशन भेटते ऍटॉमिक स्ट्रक्चर विषयी. ठीक आहे, काय पाहत होतो आपण? ठीक आहे, काय पाहत होतो आपण? एक्सपेरिमेंट काय केला? एक्सपेरिमेंट काय केला पहा. एका कंटेनर मध्ये हायड्रोजन गॅस घेतला, त्याच्यामधून इलेक्ट्रिकल डिस्चार्ज पास केला. तर हायड्रोजन काय करतो? एनर्जी कॅप्चर करतो. त्याने जे इमिट केलेले रेडिएशन्स आहेत, हे इमिट केलेले रेडिएशन्स आपण प्रिझम मधून पास केले. सर, इलेक्ट्रिकल डिस्चार्ज म्हणजे इलेक्ट्रोड्स. येस येस येस, इलेक्ट्रिकल डिस्चार्ज म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केली. एक पॉझिटिव्ह टर्मिनल दिला, एक निगेटिव्ह टर्मिनल दिला आणि इलेक्ट्रिसिटी पास केली. ओके, स्क्रीनवरती हे सगळं आपण ऑब्झर्व केलं. प्रिझम मधून पास केल्यानंतर लाईट स्प्लिट झाली, आणि लाईट स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला हे जर रेकॉर्ड केला स्पेक्ट्रा, तर आपल्याला रेकॉर्ड केलेला स्पेक्ट्रा कसा भेटला? लाईनच्या फॉर्म मध्ये. रेकॉर्ड केलेला स्पेक्ट्रा कसा भेटला आपल्याला? लाईनच्या फॉर्म मध्ये. आणि लेफ्टला जसं तुम्ही जाताय, लाईन क्लोजर अँड क्लोजर होतात, एकमेकांच्या जास्त क्लोज येतात, त्याच्या इकडेही लाईट आहेत. तर या ज्या लाईन आहेत, या लाईन फिजिबल रिजन मध्ये आहेत. या ज्या लाईन्स आहेत स्पेक्ट्रमच्या, तर या फिजिबल रिजन मध्ये आहेत. सो इन द इयर 1885 सायंटिस्ट बाल्मरने एक सिरीज किंवा लाईन्स या काय केलेल्या आहेत? डिस्कवर केलेल्या आहेत. ओके, तर या सिरीजला बाल्मर सिरीज असं नाव दिलं जातं. बाल्मर सिरीज असं म्हटलं जातं. तर बाल्मर सिरीज मध्ये मी तुम्हाला काय दिले होते? वेवलेंथ दिल्या होत्या. 656 असेल, 434 असेल, ओके, 410 असेल, 415 नॅनोमीटर असेल. तर या नॅनोमीटर स्केलला काय होतात? या वेवलेंथ इथं भेटत आहेत. ओके, तर बाल्मरने काय केलं आहे पहा. बाल्मरने या ज्या पर्टिक्युलर लाईन्स आहेत ज्या व्हिजिबल रिजन मध्ये भेटत आहेत, या लाईन्सचा वेव्ह नंबर कॅल्क्युलेट केला. या लाईन्सचा काय कॅल्क्युलेट केला? वेव्ह नंबर. आठवले का आता? वेवलेंथ, वेव्ह नंबर, फ्रिक्वेन्सी, एम्प्लिट्यूड कशासाठी शिकलोय आपण? वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या आपण. वेवलेंथ, एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेव्ह नंबर. वेव्ह नंबर हा अपोजिट असतो कुणाच्या? अपोजिट असतो? वेवलेंथच्या. नंबर ऑफ वेवलेंथ पर युनिट लेंथ, त्याला आपण वेव्ह नंबर म्हणतो. ओके, पर सेंटीमीटर मध्ये किंवा पर मीटर मध्ये, एका मीटर मध्ये किती वेवलेंथ फिट होत आहेत, म्हणजे हे एकमेकांशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. वेवलेंथ जर वाढली, वेव्ह नंबर कमी होतोय, वेव्ह नंबर वाढला, वेवलेंथ कमी होते. बरोबर की नाही? आठवलं का? रिप्लाय मी. येस सर. ओके, हा वेव्ह नंबर काय केलेला आहे? वेव्ह नंबर बाल्मरने फाइंड आउट केलेला आहे. आणि हा किती आहे बघा? 109677. ही फिगर पाठच करायची. 109677 1/2 स्क्वेअर मायनस 1/n स्क्वेअर ब्रॅकेट. राईट डाऊन दिस. आणि वेव्ह नंबर आहे म्हणून याचं युनिट काय असतं? पर सेंटीमीटर. राईट डाऊन दिस. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे? कोणती व्हॅल्यू? सर हीच 109677. सांगतो मी. राईट डाऊन फर्स्ट दिस. इथे एन ची व्हॅल्यू येणार आहे. एन इज इक्वल टू 3, 4, 5 डॅश 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 अँड सो ऑन. 3, 4, 5. एन ची व्हॅल्यू 3 पासून चालू होईल. 4, 5 म्हणजे 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता. म्हणजे कसं आहे पहा, जर तुम्ही याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू 3 पुट करताय तर तुम्हाला ही लाईन मिळेल. एन इज इक्वल टू 3. जर तुम्ही एन ची व्हॅल्यू 4 पुट करताय तर तुम्हाला आन्सर भेटेल याचा वेव्ह नंबर एन इज इक्वल टू 4. जर तुम्ही 5 पुट करताय त्याच्या प्रिव्हियस लाईन भेटेल तुम्हाला एन इज इक्वल टू 5. ओके, एन इज इक्वल टू 3, एन इज इक्वल टू 4, एन इज इक्वल टू 5. कुठं? जर तुम्ही इथं एन ची व्हॅल्यू पुट करता याल. ओके, आणि हा आहे कॉन्स्टंट. हा एक कॉन्स्टंट आहे ज्याला आपण रिडबर्ग कॉन्स्टंट म्हणतो ऍक्च्युली. ओके, ते पाहणार आहे आपण नंतर. तर हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. वेव्ह नंबर कॅल्क्युलेट करत असताना जो कॉन्स्टंट आलेला आहे तो कॉन्स्टंट आहे. ओके, त्याला आपण रिडबर्ग कॉन्स्टंट असं नाव दिलेलं आहे. झालं का हे? रिप्लाय मी. येस सर. ओके, आता पहा. ठीक आहे, इमेजेस दाखवतो मी तुम्हाला. ओके, पहिल्यांदा पहा,
ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन स्पेक्ट्रा आपण कशाला म्हणतो? स्क्रीन दिसते का प्रत्येकाला? Yes, sir. द स्क्रीन. ओके, पहा. Yes. जे वरची फिगर दिलेली आहे हा आहे हायड्रोजनचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. आता ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम मध्ये आपण काय करतो? ऍब्सॉर्ब केलेली लाईट जी आहे ती लाईट आपण काय करत असतो? रेकॉर्ड करत असतो. ओके, मग आपण व्हिजिबल रिजन मधली सगळी लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट केली होती. पहा, व्हायोलेट पासून ब्ल्यू आहे, ग्रीन आहे, येलो आहे, रेड आहे, अप टू रेड, म्हणजे 400 नॅनोमीटर ते 750 नॅनोमीटर पर्यंत सगळी लाईट आपण त्याच्यामध्ये इन्सिडेंट केली आहे. पैकी आउट ऑफ दिस लाईन, आउट ऑफ ऑल दिस वेवलेन्थ, हे सगळे जे रेडिएशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क स्पॉट दिसत आहेत का? इथे एक रेड रिजन मध्ये तुम्हाला एक डार्क स्पॉट दिसतोय, बरोबर की नाही? बरोबर की नाही? इथं डार्क स्पॉट दिसतोय, ब्ल्यू मध्ये एक दिसतोय तुम्हाला, डार्क ब्ल्यू मध्ये एक दिसतोय, व्हायोलेट मध्ये 2 लाईन्स दिसतात. म्हणजे एक्झॅक्ट या वेवलेंथची लाईट इथं प्रेझेंट नाहीये, ऍबसेंट आहे. इथं डार्क दिसतोय, डार्क लाईन दिसते, म्हणजे हे जे 656 नॅनोमीटरची लाईन आहे तर ही गायब आहे. मग ही लाईन किंवा हे जे रेडिएशन्स आहेत हे का गायब आहेत? का गायब असतील? का तर हे हायड्रोजनने एक्झॅक्ट काय केलं आहे? ऍब्सॉर्ब केले. हायड्रोजनने काय केले आहेत? ऍब्सॉर्ब केले आहेत. हे पण रेडिएशन ऍब्सॉर्ब केले हायड्रोजनने, हे पण ऍब्सॉर्ब केलंय, हे पण ऍब्सॉर्ब केलंय. तर हे जे रेडिएशन्स आहेत हे ऍब्सॉर्ब, ह्या लाईन एक्झॅक्ट पर्टिक्युलर या वेवलेंथची लाईट किंवा रेडिएशन तो ऍब्सॉर्ब करतोय. का तर त्याच्यामध्ये असणारा एनर्जी गॅप आणि याची एनर्जी एक्झॅक्ट मॅच होते. मग बाकीचं काही त्याच्या कामाचं नाहीये. मी सांगितलं होतं तुम्हाला कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन कसं असतं आणि ते स्टेप बाय स्टेप ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे एक्झॅक्ट याचीच लाईट त्याला पाहिजे. आता याच्या उलट हायड्रोजनने इमिट केलेली लाईट जर आपण ऑब्झर्व करतो, इमिट केलेली, जे आता आपण बोर्डवरती पाहिलं, इमिट केलेला स्पेक्ट्रम जर रेकॉर्ड केला, प्रिझम मधून पास केला, स्क्रीनवरती रेकॉर्ड केला, तर खालची फिगर दिसणार आहे. हा खालची फिगर म्हणजे आहे हायड्रोजनचा इमिशन स्पेक्ट्रम. तर डार्क स्क्रीन यूज केली होती आपण, आपल्याला 656 नॅनोमीटरची एक लाईन भेटलेली आहे, जी रेड लाईट असेल. दुसरी लाईन भेटलेली आहे आपल्याला ब्ल्यू कलरची, ओके, 434 असेल. तर या पद्धतीच्या 415, 410 या वेगवेगळ्या लेनच्या आपल्याला काय भेटतायत? लाईन्स भेटतात. हा आहे हायड्रोजनचा लाईन इमिशन स्पेक्ट्रम. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? Yes, मध्ये sir. कसा स्पेक्ट्रम Yes, भेटतो? sir. ठीक. ओके, आता पहा, जसं बाल्मरने, आता हा जो व्हिजिबल रिजन मधला स्पेक्ट्रा आहे हा रेकॉर्ड केला आहे बाल्मरने. तर मी सांगितलं होतं 5 सायंटिस्टने याच्यावरती काम केलं आहे. 5 सायंटिस्ट. ओके, बाल्मर नंतर त्याच्यामध्ये पाशियन सिरीज आहे. ओके, पाशियन सिरीज आहे, ब्रॅकेट सिरीज आहे, फंड सिरीज आहे आणि रिडबर्ग सिरीज आहे. तर अशा वेगवेगळ्या सिरीज आहेत त्या 5 सायंटिस्ट. मग पाशियनने जे सिरीज रेकॉर्ड केली ती इकडे होती, या साईडला, म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट रिजन मध्ये, या डायरेक्शनला, स्पेक्ट्रमच्या या पार्ट मध्ये इथल्या लाईन त्यांनी काय केलेल्या आहेत? रेकॉर्ड केले. ओके, बाकीचे जे 3 आहेत, ब्रॅकेट असेल, पिफंड असेल किंवा रिडबर्ग असेल, तर यांच्या सगळ्या सिरीज किंवा लेमन सिरीज, या सगळ्या सिरीज कुठं होत्या? या सगळ्या सिरीज आहेत या इन्फ्रारेड रिजन मध्ये, म्हणजे इथून राईटला त्या लाईन्स काय केल्या आहेत? रेकॉर्ड केले आहेत. पहा, ओके, ही फिगर पहा, ही फिगर दिसते तुम्हाला? ओके, सॉरी, लेमनच्या युव्ही व्हिजिबल मध्ये आहे. ओके, मग ही बाल्मर सिरीज व्हिजिबल लाईन मध्ये आहे. वेवलेंथ दिलेले आहेत पहा, 656 नॅनोमीटर. दुसऱ्या लाईनची असेल 486 असेल, 434 असेल, 410 असेल, आणि अशा कमी कमी वेवलेंथच्या परत आपल्याला काय भेटत जातात? लाईन्स भेटत जातात. तर ही बाल्मरने डिस्कव्हर केलेली किंवा स्टडी केलेली सिरीज आहे, त्याला आपण म्हणणार बाल्मर सिरीज. लेमनने स्टडी केलेली सिरीज आहे ही अल्ट्रा व्हायोलेट रिजन मध्ये आहे. आता इथं महत्वाचं लक्षात काय ठेवणार पहा, बाल्मन या सायंटिस्टची जी सिरीज आहे ती व्हिजिबल रिजन मध्ये आहे, लेमनची जी सिरीज आहे ती अल्ट्रा व्हायोलेट मध्ये आहे, आणि या 3 पाशियन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, ओके, आणि फंड सिरीज आहे. ठीक आहे, तर या सिरीज आयआर रिजन मध्ये आहेत. या बाकीच्या सिरीज सगळ्या आणि बऱ्याचशा सायंटिस्टने काम केले, 5 मेजर सिरीज आहेत या, त्या आयआर रिजन मध्ये आहेत. इन्फ्रारेड, आयआर म्हणजे इन्फ्रारेड, युव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट रिजन, ओके, या रिजन मध्ये आहेत, आणि प्रत्येकाच्या वेवलेंथ आणि एनर्जीज भेटलेल्या आहेत. ओके, तर जसा हा फॉर्म्युला तयार केला आहे बाल्मरने, की वेव्ह नंबर 1 लॅम्बडा किंवा न्यू बार इज इक्वल टू 109677 इन द ब्रॅकेट 1/2² मायनस 1/n² पर सेंटीमीटर. म्हणजे n² हे n च्या व्हॅल्यू म्हणजे काय आहेत पहा,
2 ही व्हॅल्यू फिक्स घेतले, बाल्मरने 2 ही व्हॅल्यू इथं फिक्स घेतले, n च्या व्हॅल्यू चेंज केले हे 2 च्या नंतरच्या म्हणजे 3 4 5. मग जर तुम्ही n ची व्हॅल्यू इथं जर 3 पुट केली, हे 3 जर तुम्ही n च्या ठिकाणी पुट केलं तर तुम्हाला ही वेव्हलेंथ भेटते. वेव्ह नंबर आणि वेव्हलेंथ कळतं का? न्यू बार जर इथं तुम्ही पुट करताय, न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. याच्यावरून लॅम्बडाची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. मग इथं न्यू बारची व्हॅल्यू जर तुम्ही n ची व्हॅल्यू 3 जर पुट केली, न्यू बार कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला लॅम्बडा जो भेटणार आहे न्यू बार वरून तो 656 भेटणार आहे. जर तुम्ही 4 व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला लॅम्बडा भेटणार आहे, n ची व्हॅल्यू जर तुम्ही 4 पुट करताय तुम्हाला लॅम्बडा भेटणार आहे 486 नॅनो. ओके, जर तुम्ही 5 व्हॅल्यू पुट करताय तर तुम्हाला लॅम्बडा हा भेटणार आहे. तर दिस इज द series of lines which discovered by the Balmer, which is known as Balmer series. सेम सिरीज डिस्कवर केलेली आहे लेमननं. मग आता इथं लायमनने काय केलंय पहा, इथं 2 च्या ऐवजी 1 घेतलेला आहे. 2 च्या ऐवजी काय केलंय इथं 1 घेतलंय या फॉर्म्युल्यामध्ये. इथं 1 घेतलेलं आहे. मग n ची व्हॅल्यू काय झाली 2 3 4 म्हणजे 1 च्या नंतरची. मग n ची व्हॅल्यू जर 2 पुट केली इथं 1 आहे तर ही लाईन भेटणार. त्याच्या नेक्स्ट व्हॅल्यू n ची पुट केली तर ही लाईन भेटणार. ओके, 500 काय केले पहा, आता 500 सेम इथं 2 च्या ऐवजी 3 घेतलेला आहे. 2 च्या ऐवजी काय केलेलं आहे 3 घेतलेला आहे आणि 4 5 6 च्या व्हॅल्यू आहेत. मग n ची व्हॅल्यू जर 3 च्या नंतरची 4 पुट करताय तर ही लाईन भेटते. तर फक्त एवढाच फरक आहे. मग रीडबर्ग या सायंटिस्टने काय केलं पहा, रीडबर्ग या सायंटिस्टने काय केलं. ओके ओके, लेट्स गो टू द बोर्ड. रीडबर्गने इमेज समजली तुम्हाला. रीडबर्गने काय केलं, ओके, इथं आपल्याला लायमन सिरीज आहे, या ज्या लाईन्स आहेत त्या लायमन सिरीज आहे. ही जी आहे ती काय आहे, बाल्मर सिरीज आहे. ओके, ही जी सिरीज भेटलेली आहे आपल्याला ही काय आहे, बाल्मर सिरीज आहे. द नेक्स्ट आपल्याला पाशियन सिरीज भेटते. आपल्याला काय भेटते, पाशियन सिरीज भेटते या रिजन मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला ब्रॅकेट सिरीज भेटते. ओके, त्याच्यानंतर फुंड सिरीज भेटते. 5 नंबरची जी सिरीज आहे ती फुंड सिरीज आहे. या सायंटिस्टची सिरीज भेटते. तर यांनी काय केलंय पहा, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू बाल्मरने 2 घेतली होती. पहिली व्हॅल्यू सांगतोय मी, ही व्हॅल्यू ही 2 घेतली होती, लायमनने 1 घेतली होती, पाशियनने 3 घेतली होती, ब्रॅकेटने 4 घेतली होती आणि फुंडने 5 घेतली होती. ओके, हा फरक आहे. ओके, आणि याच्या नेक्स्ट व्हॅल्यू आहेत ते इथं आहेत. याच्या नेक्स्ट व्हॅल्यू म्हणजे n असणार आहे. मग बाल्मरचे 2 आहे म्हणून 3 5 असणार आहेत. लायमनची 1 आहे इथली व्हॅल्यू म्हणून ह्या 2 3 4 असणार आहेत. ओके, अँड सो ऑन. ओके, तर आपल्याला ह्या रिस्पेक्टिव्ह लाईन्स भेटतात. जर बाल्मरचं तुम्ही जर कन्सिडर करताय 2 व्हॅल्यू घेतलेले आहे, n इज इक्वल टू 3 जर पुट केलं, ओके, 3 जर पुट केलं तर ही लाईन भेटते, 4 पुट केलं तर ही लाईन भेटते, 5 पुट केलं तर ही लाईन भेटते. अशा कॉन्झिक्युटिव्ह लाईन्स भेटत जातात. ओके, मग रीडबर्ग हा सायंटिस्ट फार हुशार होता. याने काय केलं पहा, याने फक्त हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय केला आहे. रीडबर्गने काय केला, हा फॉर्म्युला मॉडिफाय केला आणि नवीन फॉर्म्युला बनवला. राईट डाऊन. रीडबर्गचा फॉर्म्युला काय होता बघा, सायंटिस्ट जे रीडबर्ग असं प्रोनाउन्सिएशन आहे, पण आपल्या इकडे सगळे याला रीडबर्गच म्हणतात. त्याने पण सेम फॉर्म्युला डिस्कवर केला. वेव्ह नंबर इज इक्वल टू 109 सेम. ओके, 677. ओके, 109 677 in the bracket 1 upon n1 square minus 1 upon n2 square. 1 upon n1 square and 1 upon minus 1 upon n2 square. हे जे रीडबर्गचं होतं हे जनरल इक्वेशन फॉर ऑल दी स्पेक्ट्रम्स, ऑल दी हायड्रोजन, हे जनरल झालं. म्हणजे इथं n1 इज इक्वल टू n1 काय घेऊ शकता तुम्ही 1 2 3 4 अँड सो ऑन. n ची व्हॅल्यू तुम्ही 1 2 3 4 5 अशी काही घेऊ शकता. आणि n2 जो असेल ती झाली n1 ची व्हॅल्यू. n2 जो असेल, n2 ची व्हॅल्यू कशी घेणार तुम्ही, n1 पेक्षा 1 ने ग्रेटर असली पाहिजे. म्हणजे n1 जो घेताय, जर तुम्ही n1 1 घेताय, n2 काय घेणार 2 3 4. जर तुम्ही n1 2 घेताय 3 4 5. जर तुम्ही n1 3 घेताय, n2 होईल 4 5 6. समजतंय का? म्हणजे इथं काय लिहायला पाहिजे आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये n1 प्लस 1 यायला पाहिजे. n1 प्लस 1, n1 प्लस 2, n1 प्लस 3, n1 प्लस 4 अँड सो ऑन. तर या टाईपच्या व्हॅल्यू कोणाच्या असतील, n2 च्या असतील. म्हणजे 1 ने ग्रेटर असणार आहे n1 पेक्षा. राईट डाऊन दिस.
Write down this. It is clear? It is clear? Yes, sir. Okay. Then this value, the value 109677 per centimeter. Okay. It is called as Rydberg constant. It is called as Rydberg constant. And this is for hydrogen, Rydberg constant, and this is represented as RH, Rydberg constant for hydrogen. हे सगळं हायड्रोजन विषयी चाललंय. हायड्रोजन पेक्षा जे हेवियर एलिमेंट आहेत त्याच्यासाठी हे सूट होत नाही. हे RH ने दाखवलं. R for Rydberg, H for hydrogen. हायड्रोजन साठी आहे. राईट डाऊन दिस. दिस इज अगेन इम्पॉर्टंट फॉर द MCQ. ही जी व्हॅल्यू आहे पर सेंटीमीटर, वेव्ह नंबरची व्हॅल्यू आहे म्हणजे युनिट पर सेंटीमीटर आहे, त्याला आपण काय म्हणणार? रिडबर्ग कॉन्स्टंट. मग ह्या सगळ्या सिरीज आपण समराइज करू शकतो एका टेबलमध्ये, शॉर्ट टेबलमध्ये. ह्या 5 सायंटिस्टच्या सिरीज आपण रिप्रेझेंट करू शकतो. कशा रिप्रेझेंट करू शकतो पहा. गिव्ह द नेम सिरीज, value of N1, value of N2, okay, and spectral region. पहिल्यांदा कोणती सिरीज होती? लायमन सिरीज. N1 ची व्हॅल्यू 1 होती, N2 ची काय होईल? 2, 3, 4 अँड सो ऑन. म्हणजे 1 ने ग्रेटर असणार आहे. आणि स्पेक्ट्रल रिजन होता अल्ट्राव्हायोलेट. अल्ट्राव्हायोलेट रिजन म्हणजे त्याला आपण UV रिजन म्हणतो, UV लाईट. सेकंड सिरीज होती बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीज ज्याच्यामध्ये N1 ची व्हॅल्यू 2 होती, त्याचा स्क्वेअर होता. ओके, 3, 4, 5 डॅश डॅश डॅश. आणि हा फिजिबल रिजन मध्ये होता. ह्या लाईन सगळ्या फिजिबल रिजन मध्ये भेटलेल्या बाल्मरला. त्याच्यानंतर पाश्चन सिरीज होती. पाश्चन सिरीज PASCHEN. N1 ची व्हॅल्यू होती 3, त्याच्यापेक्षा N2 ची व्हॅल्यू काय असतील? N2 च्या व्हॅल्यू काय असतील? रिप्लाय मी. 6. 4, 5, 6. 4, 5, 6. 1 ने ग्रेटर असणार आहे म्हणजे 4 असू शकते, 5 असू शकते, 6 असू शकते. म्हणजे जर तुम्ही 4 टाकली तर पहिली लाईन भेटेल, 5 टाकली तर दुसरी लाईन भेटेल, 6 टाकली तर तिसरी लाईन भेटेल, या टाइप मध्ये. आणि हे कुठं होतं? इन्फ्रारेड. इन्फ्रारेड रिजन म्हणजे ज्याला आपण IR रिजन म्हणतो, इन्फ्रारेड रिजन मध्ये. त्याच्यानंतर ब्रॅकेट सिरीज होती. ब्रॅकेटने ज्या लाईन्स डिस्कवर केल्या होत्या ब्रॅकेटने, त्याच्यामध्ये N1 इज इक्वल टू 4 होता. मग ह्या झाल्या 5, 6, 7 अँड सो ऑन. आणि हे पण सेम कशामध्ये होतं? इन्फ्रारेड रिजन मध्ये होतं, IR रिजन. त्याच्यानंतर फुन या सायंटिस्टने PFUNT असं स्पेलिंग आहे, फुन असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. या सायंटिस्टने काय केलं आहे? N1 ची व्हॅल्यू 5 घेतली होती, मग हे 6, 7, 8 अँड सो ऑन. आणि ह्या पण लाईन्स IR रिजन मध्ये होत्या. आणि रिडबर्गने काय केलं आहे? रिडबर्गने काय केलं? रिडबर्गने या सगळ्यांसाठी एक जनरल फॉर्म्युला दिला. रिडबर्गने काय केलं? याला हा टेबल बनवा, हा टेबल बनवा. झालं का सांगा मला? झालं का? Yes, yes, sir. ओके, रिडबर्गने काय केलं? हे सगळ्या व्हॅल्यूज समराइज केल्या एकाच इक्वेशन मध्ये आणि या सगळ्यांसाठी एकच जनरल इक्वेशन बनवलं. कोणतं इक्वेशन सांगा मला? कोणतं इक्वेशन? कोणतं इक्वेशन? रिडबर्गचं इक्वेशन कोणतं? जनरल इक्वेशन. रिडबर्ग जनरल इक्वेशन MCQ साठी पण इम्पॉर्टंट आहे, प्रॉब्लेम साठी पण इम्पॉर्टंट आहे. सांगा कोणतं इक्वेशन? आताच झालं होतं बोर्ड वरती. पहा, वेव्ह नंबर साठी होतं. म्हणजे न्यू बार म्हणजेच काय? वेव्ह नंबर म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, इथपर्यंत आपल्याला माहित आहे. वेव्ह नंबर इज इक्वल टू 109677 इन द ब्रॅकेट 1/N1 स्क्वेअर मायनस 1/N2 स्क्वेअर, मायनस 1/N2 स्क्वेअर. बरोबर की नाही? N1 स्क्वेअर मायनस N2 स्क्वेअर.
आणि युनिट काय होतं याचं पर सेंटीमीटर आणि ही जी व्हॅल्यू आहे याला आपण काय म्हणत असतो रिडबर्ग कॉन्स्टंट फॉर हायड्रोजन. याला काय म्हणतो आपण रिडबर्ग कॉन्स्टंट फॉर हायड्रोजन. N1 च्या व्हॅल्यू असतील 1 2 3 4 5 आणि N2 च्या व्हॅल्यू असतील त्याच्यापेक्षा N1+1 N2+1 ओके N1+2 N1+ म्हणजे 1 ने ग्रेटर करतोय आपण N1+1 N1+2 N1+3. हा जर N1 असेल N1+1 N1+2 N1+3 या टाइप मध्ये तुम्हाला काय भेटतील व्हॅल्यू भेटतील. तर मला सांगा लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन याच्यामध्ये काही डिफिकल्टी किंवा काही डाऊट आहे कोणाला? इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात घ्या. 11th आणि 12th रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे? आर्यन, स्नेहा, सुरेश, तनिषा, संस्कृती, समीक्षा, कीर्ती, गौरंगी, एव्हरीवन रिप्लाय करा पटकन मला. कोणाला काही डाऊट आहे? समजलंय का सगळं? सर रिडबर्गचं रिजन काय होतं? येस 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 रिडबर्गचं स्पेक्ट्रल रिजन. स्पेक्ट्रल रिजन लक्षात घ्या. रिडबर्गने लाईन नाही डिस्कव्हर केलं. रिडबर्गने काय केलं आहे बऱ्याच लोकांनी लाईन्स डिस्कव्हर केल्या आहेत आणि IR रिजन मध्ये बऱ्याच लोकांनी लाईन डिस्कव्हर केल्या आहेत. पण रिडबर्गचं हे इक्वेशन आहे आपल्याला आणि हा कॉन्स्टंट आहे. हे जनरल इक्वेशन इम्पॉर्टंट आहे रिडबर्ग. ठीक आहे. तुम्हाला या स्पेक्ट्रल रिजन मधल्या लाईन काय आहेत एवढ्या स्टडीसाठी आहे. ओके. रिडबर्गने हे सगळ्या व्हॅल्यू समराईज केल्या, लाईन्स नाही डिस्कव्हर केल्या. हे जनरल इक्वेशन दिलं. ओके. आणखी 1-2 सायंटिस्टची नावं आहेत जे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. ठीक आहे मी देईल तुम्हाला त्यानंतर. पण तुमच्या सिलेबस मध्ये या 5 लाईन्स आहेत की ज्या समराईज केल्या आणि ह्याच्या सगळ्यासाठी यांचा फॉर्म्युला वेगळा होता, लेमनचा, बाल्मरचा फॉर्म्युला वेगळा होता, पाश्चनचा फॉर्म्युला वेगळा होता, ब्रॅकेटचा फॉर्म्युला वेगळा होता. तर या सगळ्यांसाठी एकच इक्वेशन दिलं. त्या प्रत्येकाच्या इक्वेशनसाठी एकच जनरल इक्वेशन दिलेलं आहे आणि ते काम केलेलं आहे रिडबर्ग. इट इज ओके. येस सर. ओके. पहा 11th आणि 12thच्या सिलेबस मध्ये 12thचा सिलेबस मोठा आहे पण हार्ड नाहीये. 12thचा सिलेबस मोठा आहे पण हार्ड नाहीये. 11thचा सिलेबस छोटा आहे तो हार्ड वाटतो. का वाटतो? का तर त्याच्यामध्ये कन्सेप्ट खूप आहे आणि सगळ्यात बेसिक आयडियाज. आता बऱ्याचशा गोष्टी ज्या अगोदर झाल्या नव्हत्या जे तुम्ही 9th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्ड मध्ये शिकला आहात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कन्सेप्ट येतात इथं. पण ज्या नवीन कन्सेप्ट आहेत त्याची संख्या खूप आहे प्रत्येक वेळी. आता तुम्ही लाईन इमिशन स्पेक्ट्रा पाहिला, बोर्स ॲटॉमिक मॉडेल पाहणार, जे थॉम्पसन मॉडेल पाहिलं आपण, रुदरफोर्ड मॉडेल पाहिलं, प्रत्येकाच्या ड्रॉबॅक पाहिल्या. ह्याच्या नवीन नवीन कन्सेप्ट येतात किंवा नवीन नवीन पॉईंट येतात याची संख्या खूप मोठी आहे आणि मग एक वेळ अशी येते की हे सगळं जम्बलिंग व्हायला लागतं. त्यामुळे तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे ज्यावेळी आपण एक पॉईंट स्टडी करतो किंवा आजच्या लेक्चरला आपण जे काही 2-4 पॉईंट स्टडी केलेले आहे हे तुम्ही नंतर वाचले पाहिजे, नंतर रीड केले पाहिजेत. नंतर वाचताना कधी कधी काही डाऊट्स येतात, इथं येत नाहीत, परत वाचताना डाऊट्स येतात. कधी डाऊट आला परत ते लेक्चर रिवाइज करा YouTube वरती जाऊन, मला विचारा डिरेक्टली, आपण परत तो पार्ट रिवाइज करूयात किंवा त्याच्यावरती काही सोल्युशन असेल ते देता येईल मला. ठीक आहे. तर त्यामुळं आणि सगळ्यात 11च्या याच्यामध्ये सगळ्यात समजायला हार्ड कुठला असेल तर हा ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टर आहे. बाकी सगळे रिएक्शन ओरिएंटेड, इन्फॉर्मेशन ओरिएंटेड जे चॅप्टर आहे ते एकदम इझी आहे. त्यामुळं किती वेळ आपण इतकं सावकाश जातोय की अगदी एक पेज पण आपल्या बुक मधलं होत नाही एका लेक्चर. इतकं स्लोली आपला सिलेबस रन होतोय का? पर्टिक्युलर या चॅप्टर साठी तुम्हाला हे अंडरस्टँडिंग एकदाच होऊ शकतं. आता झालं तर हे अंडरस्टँडिंग होणार आहे, नंतर होणार नाही. त्यामुळे काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील ते इथंच क्लिअर करणार आहे आपण. ठीक आहे. मग पुढे जायचं आणि मग याच्यानंतर जे काही MCQs वगैरे आहेत ते आपण सॉल्व्ह करणार. पण हे जर क्लिअर नसेल तर MCQ कडे जाण्यासाठी काहीही पॉईंट नाहीये त्याच्यामध्ये. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल, थेरीच जमत नसेल तर MCQ कडे जाऊन काहीच उपयोग होणार नाहीये. त्यामुळे परत एकदा पहा, काही अडचण असेल तर परत एकदा विचारत चला बिनधास्तपणे. येस, हॅव्हिंग एनी डाऊट? समजलंय हे काय केलेलं आहे? वेगवेगळ्या सिरीज होते त्याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला डिस्कव्हर केलेला आहे. ओके. मग हा सगळा जो डाटा आहे हे आपण कशासाठी पाहत होतो? डेव्हलपमेंट लीडिंग टू द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे जे थॉम्पसनचं मॉडेल होतं, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल होतं. हे दोन्ही जे थॉम्पसन पेक्षा रुदरफोर्ड मॉडेल थोडं ऍडव्हान्स होतं. रुदरफोर्ड मॉडेल पेक्षा बोर्स मॉडेल ऍडव्हान्स आहे. मग बोर्स मॉडेल ऍडव्हान्स का झालं किंवा कसं डिस्कव्हर झालं? तर बोर्स मॉडेल डिस्कव्हर होण्यासाठी जो काही डाटा हवा होता, जे काही इन्फॉर्मेशन हवी होती, जी काही टेक्नॉलॉजी हवी होती, जे काही नवीन डिस्कव्हरीज झाल्या होत्या, हे सगळं नॉलेज म्हणजे आपण शिकलेलो आहे की वेव्ह नेचर काय असतं, पार्टिकल ड्युअलिटी ऑफ लाईट काय असते, पार्टिकल नेचर कसं असतं, वेव्ह नेचर कसं असतं, वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या, पार्टिकल म्हणजे फोटॉनच्या क्वांटमच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या. मग हे जे टेक्निक नवीन डेव्हलप झालं की इंटरॅक्शन ऑफ लाईट विथ मॅटर स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक, याच्यामध्ये समजायला लागलं आपल्याला की
प्रत्येक रिजन मधली लाईट इमिट करत नाही, तो एक्झॅक्ट त्याच रिजन मधली लाईट इमिट करतो. हा सगळा डाटा कलेक्ट केलेला आहे सायंटिस्ट नील्स बोर यांनी. सगळा डाटा कलेक्ट केलेला आहे. सगळ्या ह्या डिस्कव्हरी होत्या, ह्या गरजेच्या होत्या, अदरवाईज बोर्स मॉडेल येऊ शकलं, म्हणून आपण ते सगळी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. ओके, बोरने हा सगळा डाटा समराईज केला आणि एक नवीन मॉडेल डेव्हलप केला आहे, ज्याला आपण काय म्हणतो असतो, बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ऍटम. सो गिव्ह द हेडिंग. आता बोरच्या मॉडेल पर्यंत पोहोचलेलो आहे आपण. गिव्ह द हेडिंग. बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ऍटम. स्पेलिंग चेक करा. आपल्याकडे बोर्स असतात ते BHOR असतात. ओके, आपल्याकडे बोर सरनेम आहे, हे आहे BOHR, बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ऍटम. बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ऍटम. सायंटिस्ट नील्स बोर in the year 1913, put forth his new model for the hydrogen atom, atomic model for the hydrogen atom. In his model, we are going to see what are the postulates of Bohr's model. Bohr's model चे कोणते postulates होते ते आपण पाहणार आहोत. ओके, वन बाय वन. बोरने काय काय सांगितलं पहा. An electron can move around the nucleus in one of the many paths of fixed radius and energy. फर्स्ट पॉस्ट्युलेट काय होतं पहा. फर्स्ट पॉस्ट्युलेट काय होतं बोरचं. फर्स्ट पॉस्ट्युलेट, an electron can move around the nucleus बोर्डवरचं दिसतंय का प्रत्येकाला? रिप्लाय करा. बोर्डवरचं दिसतंय? येस सर. थोडंसं मोठं. ठीक आहे. An electron can move around the nucleus in one of the many paths. In one of the many paths of fixed radius and energy. Of fixed radius and energy. काय सांगितलं पहा. झालं लिहून? झालं का लिहून? Write down Yes, sir. fast. Okay, पहा. An electron can move around the nucleus in one of the many paths of fixed radius and energy. म्हणजे काय? रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये माहित होतं, सेंटरला न्यूक्लियस आहे. रुदरफोर्डचा कोणता एक्सपेरिमेंट होता? गोल्ड फॉइलचा जो एक्सपेरिमेंट होता की ज्याच्यावरती बंबार्डमेंट केली अल्फा पार्टिकलची, काही अल्फा पार्टिकल बॅक आले, त्याच्यावरून रुदरफोर्डने काय प्रेडिक्शन दिलं की ऍटमच्या सेंटर एखादं ही आणि पॉझिटिव्ह चार्ज असणार न्यूक्लियस आहे. मग आपल्याला हे माहित झालं की ऍटमच्या सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असणार हेवी न्यूक्लियस आहे. अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. हे रुदरफोर्डने सांगितलं. पण ते इलेक्ट्रॉन कसे फिरतायत न्यूक्लियस भोवती याच्याविषयी कोणतीही इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये नव्हती. दॅट्स वाय दिस इज द ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड्स मॉडेल. आणि रुदरफोर्ड्स मॉडेल तिथं काय झालंय, थोडंसं मागं पडलंय, फेल झालंय रुदरफोर्ड्स मॉडेल. ओके, फक्त इलेक्ट्रॉन हे फिरतायत न्यूक्लियस भोवती एवढंच माहित होतं. हे कुठेतरी एक सेंटरला न्यूक्लियस आहे, अराउंडला काही इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे फिरतायत, न्यूक्लियस भोवती फिरतायत, एवढंच रुदरफोर्डच्या मॉडेल पासून आपण सांगू शकतो. इथं काय सांगितलंय पहा, बोरने काय सांगितलंय पहा. हा इलेक्ट्रॉन कोणत्याही पॉसिबल डायरेक्शनने फिरू शकत नाही. आता इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतोय म्हणजे तो कसाही फिरतोय का? इथंही फिरू शकतो, इथंही फिरू शकतो, इथंही फिरू शकतो, इथंही फिरू शकतो. ऑल दीज पॉसिबिलिटीज ह्या रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये होत्या, का तर याच्याविषयी कोणतेही डिटेल दिले नव्हते. पण बोरने काय सांगितलं आहे, इलेक्ट्रॉन कोणत्याही मार्गाने फिरू शकत नाही, इलेक्ट्रॉन कोणत्याही वेन फिरू शकत नाही, तर त्याचा फिक्स पाथ आहे. And electron can move around the nucleus in one of the many paths. खूप सारे पाथ आहेत तिथं, खूप सारे वेज आहेत, खूप सारे मार्ग आहेत इलेक्ट्रॉनला फिरण्यासाठी. त्यातल्या कोणत्या तरी एकाच मार्गाने इलेक्ट्रॉन काय करतो, फिरतो.
की ज्याची रेडियस फिक्स आहे, सर्क्युलर पाथ आहेत म्हणजे त्याला रेडियस आहे, रेडियस फिक्स आहे आणि त्याची एनर्जी पण फिक्स आहे. म्हणजे त्याच्या अराउंड जे काही मेनी पाथ्स आहेत, समजा हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे आणि असे खूप मार्ग आहेत. देर आर नंबर ऑफ पाथ्स अराउंड द न्यूक्लियस, पण इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह इन ओनली वन पाथ, ओनली वन पाथ ऑफ फिक्स्ड रेडियस अँड फिक्स्ड एनर्जी. म्हणजे ह्याची रेडियस फिक्स आहे, याची पण रेडियस फिक्स आहे, तिसऱ्या पाथची रेडियस फिक्स आहे, प्रत्येकाची एनर्जी फिक्स आहे. मग इलेक्ट्रॉन एकतर आयदर याच्यामधून फिरू शकतो, याच्यामधून पण फिरू शकतो आणि या थर्ड पाथ मधून पण फिरू शकतो. पण हा इलेक्ट्रॉन इन बिटवीन टू पाथ फिरू शकणार आहे का? इलेक्ट्रॉन इन बिटवीन टू पाथ फिरू शकणार नाही. हे फर्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलेलं आहे. इन बिटवीन मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन बिटवीन द टू पाथ्स इज नॉट अलाउड अकॉर्डिंग टू नील्स बोर. नील्स बोरने काय सांगितलं? खूप सारे मार्ग आहेत न्यूक्लियसच्या भोवती की ज्याच्यातल्या कोणत्या तरी एका फिक्स मार्गाने तो काय करणार आहे? फिरणार आहे, ज्याची रेडियस फिक्स आहे. These paths are called as orbits. These paths, write down. These paths are called as orbits. या पाथला ऑर्बिट असं नाव दिलं की स्टेशनरी स्टेट्स. त्याची रेडियस फिक्स आहे म्हणजे ती बदलणार नाही म्हणून त्याला स्टेशनरी स्टेट्स असं नाव दिलेलं आहे, किंवा स्टेशनरी एनर्जी लेवल असलेला आहे. त्याची एनर्जी वेगळी आहे म्हणून स्टेशनरी एनर्जी लेवल्स असं दिलेलं आहे त्याला. ऑर्बिट, स्टेशनरी स्टेट्स किंवा स्टेशनरी एनर्जी लेवल्स असं नाव दिलेलं आहे. इट इज क्लिअर? रिप्लाय मी, इट इज क्लिअर? येस सर. झालं लिहून? झालं लिहून? याच्यात काय डाऊट आहे? फर्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये इलेक्ट्रॉन कुठूनही नाही फिरत, तो फिक्स पाथ मधून फिरतो आणि त्या पाथची एनर्जी आणि रेडियस फिक्स आहे. त्याला आपण नाव काय दिलं आहे? सॉरी, नील्स बोरने काय नाव दिलंय त्याला? ऑर्बिट्स किंवा स्टेशनरी स्टेट किंवा स्टेशनरी एनर्जी लेवल. प्रत्येकाची एनर्जी वेगळी आहे म्हणून स्टेशनरी एनर्जी लेवल. या एनर्जीच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत. पहा सेकंड पॉस्ट्युलेट काय होतं. पहा सेकंड पॉस्ट्युलेट काय होतं सायंटिस्ट नील्स बोरचं. द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाइम. एनर्जी महत्वाचं पॉस्ट्युलेट होतं पण जनरल होतं. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट, ऑर्बिट मध्ये किंवा पाथ मध्ये किंवा स्टेशनरी स्टेट मध्ये फिरणारा इलेक्ट्रॉन, त्याची जी एनर्जी आहे इन द ऑर्बिट does not change with time. Does not change with time. खूप इम्पॉर्टंट आहे पहा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण जनरल आहे. ओके, काय सांगितलं? झालं का लिहून? झालं लिहून? येस सर. ओके, पहा काय सांगितलं. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाइम. मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आठवते का? स्पायरल पाथ घेतो इलेक्ट्रॉन आणि सेंटरला जाऊन काय होतो? न्यूक्लियस मध्ये पडतो तो. ओके, हे मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीने काय सांगितलं होतं? मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी काय सांगत होती? काय सांगत होती? जर एखादा इलेक्ट्रॉन जर काय करतोय? मूव्ह होतोय अराउंड द न्यूक्लियस, तर मुव्हिंग चार्ज पार्टिकल किंवा ऍक्सलरेटेड चार्ज पार्टिकल आहे हा, आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतो, त्यामुळे याची एनर्जी कमी होते आणि हा स्पायरल पाथ घेऊन याची एनर्जी कमी होऊन शेवटी हा काय होणार? न्यूक्लियस मध्ये फॉल डाऊन होणार. ओके, आणि न्यूक्लियस मध्ये जर हा खेचला गेला तर काय होणार आहे? ऍटमच एक्झिस्ट करत नाही. म्हणून रुदरफोर्डचं मॉडेल फेल झालं. का तर रुदरफोर्डच्या मॉडेलकडे याचं एक्सप्लेनेशन नव्हतं. पण बोर्स थिअरीमध्ये सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये बोरने काय सांगितलं आहे? पहा काय सांगितलं आहे बोरने. जो इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिट मध्ये फिरतोय, इलेक्ट्रॉन, ओके, त्याची एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन मुव्हिंग इन द ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाइम. टाइम बरोबर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ही एनर्जी चेंज होणार नाही. म्हणजेच थोडक्यात सांगितले की हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करत नाही. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करत नाही का तर तो फिक्स्ड पाथ मध्ये फिरतो आहे आणि फिक्स्ड पाथ मध्ये फिरतोय. एनर्जी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन रिलीज करत नसल्यामुळं त्याची एनर्जी चेंज होत नाही.
चेंज होत नाही, म्हणजे कॉन्स्टंट राहते, जेवढी आहे तेवढीच राहते. त्यामुळे तो कंटिन्युअसली त्या पाथ मध्ये काय होऊ शकतो, फिरू शकतो. इट इज क्लिअर. हे सांगितलं आहे जनरल, पण याच्यासाठी एक्सप्लेनेशन नाहीये, का फिरत नाही किंवा काय एनर्जी इमिट करत नाही याच्यासाठी एक्सप्लेनेशन नाहीये. हे जनरलाइज पॉस्ट्युलेट सांगितलेलं आहे. इट इज क्लिअर. इट इज क्लिअर. येस सर. आणखी काय सांगितलं बघा या पॉस्ट्युलेट मध्ये. हाऊएव्हर जरी तो या पाथ मध्ये फिक्स फिरतोय एकाच, तर दुसरं काय सांगितलं आहे, हायर एनर्जी लेवल लोअर एनर्जी लेवल मध्ये ट्रान्झॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन पॉसिबल आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह और ट्रान्झिट टू हायर एनर्जी लेवल फ्रॉम लोअर एनर्जी लेवल बाय ऍब्सॉर्बिंग द एनर्जी, बाय ऍब्सॉर्बिंग द रेडिएशन और ऍब्सॉर्बिंग द एनर्जी अँड वाइस वर्सा. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ज्यावेळी लोअर एनर्जी स्टेट मधून हायर एनर्जी स्टेटला जातो तर ती रिक्वायर्ड एनर्जी लागणार आहे तो ऍब्सॉर्ब करतो, आणि सिमिलरली ज्यावेळी हायर एनर्जी स्टेट मधून लोअर एनर्जी स्टेटला येतो किंवा हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये येतो त्यावेळी एनर्जी काय करतो, इमिट करतो. मग हे कसं सांगता येईल, हायर एनर्जी लेवल समजा ही हायर एनर्जी लेवल आहे आणि ही जर लोअर एनर्जी लेवल आहे, असं जर असेल तर इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी पासून हायर एनर्जीला कधी जाईल, बाय ऍब्सॉर्बिंग द रेडिएशन, बाय ऍब्सॉर्बिंग रेडिएशन. रेडिएशन म्हणजेच काय, बाय ऍब्सॉर्बिंग एनर्जी. आणि हायर लेवल पासून लोअर लेवलला कधी येईल, बाय इमिटिंग एनर्जी. एनर्जी म्हणजेच रेडिएशन इमिट करतोय. इट इज क्लिअर. आणखी काय सांगितलं, म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे हा फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जाऊ शकतो. पण फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जायचं असेल तर याला काय करावं लागेल, एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागेल. हा सेकंड ऑर्बिट मधून परत फर्स्ट ऑर्बिट मध्ये येऊ शकतो, पण याला काय करावे लागेल, एनर्जी इमिट करावी लागेल. सिमिलरली फर्स्ट ऑर्बिट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये जाऊ शकतो, सेकंड ऑर्बिट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये जाऊ शकतो, थर्ड ऑर्बिट मधून परत सेकंड मध्ये येऊ शकतो किंवा थर्ड मधून परत फर्स्ट ऑर्बिट मध्ये येऊ शकतो. पण हे कधी पॉसिबल आहे, त्या दोन ऑर्बिट मधला जो एनर्जी गॅप आहे तेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली तर वरती जाऊ शकतो, आणि हायर पासून लोअर कडे येताना तेवढ्या एनर्जी गॅपची एनर्जी काय करावी लागेल, त्याला इमिट करावी लागेल, तेवढे रेडिएशन इमिट करावे लागेल. हे सांगितलं सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये सायंटिस्ट नील्स बोर यांनी. यस, इट इज क्लिअर. इट इज क्लिअर. रिप्लाय मी. येस सर. ओके. थर्ड पॉस्ट्युलेट पहा, दोन पॉस्ट्युलेट झाले. थर्ड पॉस्ट्युलेटच्या अगोदर आणखी काही माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे, जो फिजिक्सचा पार्ट आहे. अँग्युलर मोमेंटम झालंय का तुम्हाला फिजिक्स मध्ये? व्हॉट इज मीन अँग्युलर मोमेंटम? ऐकलाय कधी शब्द? येस सर. मोमेंटम हा तर शब्द झालाय, मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू व्हेलोसिटी, बरोबर आहे की नाही? एखादा ऑब्जेक्ट एखाद्या व्हेलोसिटीने जातोय तर त्याचं मास इंटू त्याची व्हेलोसिटी केली तर तो त्याचा काय झाला, मोमेंटम. ओके, मास इंटू व्हेलोसिटी त्या ऑब्जेक्टची, तो झाला क्लासिकल किंवा सिंपल काय झाला, तो त्याचा मोमेंटम. ओके, पण एखादा पार्टिकल जर ऑर्बिट मध्ये फिरतोय, एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, ऑर्बिट मध्ये फिरतोय, ओके, तर त्याला जो मोमेंटम असतो हा मोमेंटम काय असतो, अँग्युलर मोमेंटम. आणि हा प्रोडक्ट असतो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलोसिटी. मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर व्हेलोसिटी. ओके, याचा प्रोडक्ट असतो. हे सगळं फिजिक्स मध्ये होणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये. अँग्युलर मोमेंटम एल ने डिनोट केला जातो, मोमेंट ऑफ इनर्शिया आय ने डिनोट केलं जातं, आणि अँग्युलर व्हेलोसिटी ही ओमेगाने डिनोट केली जाते. ओके, आय ची व्हॅल्यू असते mr², मास इंटू रेडियसचा स्क्वेअर, त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. आणि अँग्युलर व्हेलोसिटी म्हणजे काय असणार आहे, अँग्युलर व्हेलोसिटी जी प्लेन व्हेलोसिटी असते, स्ट्रेट व्हेलोसिटी असते, डिवायडेड बाय रेडियस.
रेडियस. मग अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय होतो? अँग्युलर मोमेंटम r ला r कॅन्सल होईल, r ला r कॅन्सल होईल, m v आणि r. m v r म्हणजे काय पहा, त्या पार्टिकलचं मास, त्या पार्टिकलची त्या पॉइंटला असणारी स्ट्रेट व्हेलॉसिटी आणि ज्या रेडियस मध्ये तो पार्टिकल मूव्ह होतोय ती रेडियस. ज्या रेडियस मध्ये तो पार्टिकल मूव्ह होतोय ती रेडियस. म्हणजे अँग्युलर मोमेंटम म्हणजे सिम्पली mvr असणार आहे. mvr हे सेंटर आहे, हा पार्टिकल आहे की जो याच्या भोवती ऑर्बिट मध्ये फिरतोय. ठीक आहे, तर ही जी व्हेलॉसिटी आहे याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो. पण इथून जी स्ट्रेट व्हेलॉसिटी आहे त्याला आपण सिंपल व्हेलॉसिटी म्हणतो. या पॉइंटला याची व्हेलॉसिटी ही डायरेक्शन ही आहे. जो स्पीड आहे, ओके, इररिस्पेक्टिव्ह विथ द डायरेक्शन, जो स्पीड आहे त्याला आपण काय म्हणत असतो, ती सिंपल व्हेलॉसिटी आहे आणि याची डायरेक्शन याला परपेंडिक्युलर असते इकडं. ओके, ही झाली त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी. ती अशी फिरते, ऑर्बिट मध्ये फिरते, तिला आपण काय म्हणत असतो, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी. मग ही असते त्याची रेडियस आणि ह्या ऑब्जेक्टला काहीतरी मास पण असतं. ओके, मग मास इंटू व्हेलॉसिटी इंटू रेडियस हे जर तुम्ही करताय तर तुम्हाला आन्सर भेटतं अँग्युलर मोमेंटम. ह्याचा अँग्युलर मोमेंटम भेटतो. ओके, हे फिजिक्स मध्ये तुम्हाला होणार आहे डिटेल मध्ये. एवढं लिहून द्या फक्त. mvr म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. जो प्लेन मोमेंटम असतो हा फक्त अँग्युलर मोमेंटम आहे. काय अँगल मध्ये फिरतोय तो? झालं काय? नो सर. लिहा लिहा. मी बोर्डवरती लिहितोय तेव्हाच लिहायचं साइड बाय साइड, म्हणजे काय होतं, टाइम सेव्ह होतो. फिजिक्सचा कितवा चॅप्टर चालू आहे तुमचा? फिजिक्सचा कितवा चॅप्टर चालू आहे? थर्ड लेसन. थर्ड. थर्ड लेसन. ठीक आहे, आपला थर्ड छोटा होता त्यामुळे आपला फोर्थ चालू आहे आता. आणि हा ज्यावेळी संपेल त्यावेळी आपल्याला खरी ग्रीप येईल, त्यावेळी आपण फास्ट जाणार आहे पुढे. का तर पुढच्या चॅप्टर मध्ये एवढे डिफिकल्टीज किंवा एवढे पॉइंट्स किंवा अंडरस्टँडिंग साठी इझी आहेत. हा चॅप्टर समजला म्हणजे तुम्हाला टोटल 11-12 मध्ये काहीच अडचण नाही येणार. सगळ्यात समजायला हार्ड चॅप्टर हाच आहे. सर खूप कन्फ्युजिंग आहे. खूप कन्फ्युजिंग आहे. हार्ड म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते हार्ड नाही. जेवढं सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं मी सांगतोय. जेवढे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत तेच मी तुम्हाला देतोय बोर्डवरती. तुम्ही फक्त एकदा जे लिहून घेताय ते वाचत चला. तरीही तुम्हाला काही अडचण आली वाचताना तरी परत रिवाइज करा. एक तर युट्यूब वरती जाऊन लेक्चर रिवाइज करा आपल्या चॅनल वरती. नसेल तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा मला आणखी जे काही सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढं तुम्हाला सांगेल. कोणतेही सर हार्ड टर्म्स मी इथे NCERT यूज खूप केले. डिटेल मध्ये. कशामध्ये? NCERT. येस येस, पण आपला आणि एनसीआरटीचा सिलेबस ऑलमोस्ट 80 to 90% सेम आहे. सध्या जो नवीन चेंज झालेला सिलेबस आहे 80 to 90% ऑलमोस्ट सेम आहे. काही पॉइंट्स एक्स्ट्रा आहेत, फक्त काही पॉइंट्स एक्स्ट्रा आहेत. पहिल्यांदा जे गरजेचे आहेत ते घ्या तुम्ही इथं, आणि ज्यावेळी आपण नीट किंवा जेई किंवा सीईटीची जे एमसीक्यूचे एक्झाम्पल घेतोय त्याच्यासाठी वेगळे लेक्चर्स अरेंज करतोय, तर त्यामध्ये आपण डिटेल जाणार आहे, 1 by 1 स्टेप बाय स्टेप. ओके, पहिल्यांदा जर एखाद्या पॉइंटला आपण एवढ्या डीप मध्ये गेलो तर आपला सिलेबस कव्हर होणार नाही, चॅप्टरच संपणार नाही आपला. यस, झाले का? झाले येस. का? ठीक आहे. थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगितलं पहा. थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगितलं? थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगितलं? इट इज अबाउट द फ्रिक्वेन्सी. ओके, दिस इज अबाउट द frequency. The frequency of radiation absorbed or emitted. The frequency म्हणजे कशाने दाखवतो रे आपण? कशाने दाखवतो? न्यूने दाखवतो. न्यूने. ओके, द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ऍब्सॉर्ब्ड, म्हणजे याच्याविषयी चाललंय, ऍब्सॉर्ब्ड ऑर इमिटेड, जे रेडिएशन ऍब्सॉर्ब केलं जातं किंवा इमिट केलं जातं त्याच्या फ्रिक्वेन्सी विषयी कमेंट केलेलं आहे या थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये. द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ऍब्सॉर्ब or emitted during transition between two energy states. During transition between two energy states. Energy states म्हणजे simply orbit. Between two energy states is given by delta E. The frequency is given by
और एक्सप्रेशन लिहा is given as frequency is equal to delta E upon h. h means Planck's constant. हे डिरेक्टली इक्वेशन दिलेलं आहे. झालं का? ओके, पहा आता हे सोपं आहे. फ्रिक्वेन्सी डेल्टा ई बाय एच का आली. ओके, तर हे इक्वेशन माहिती आहे तुम्हाला. पहा, हे इक्वेशन माहिती आहे. एनर्जी ऑफ फोटॉन किंवा एनर्जी ऑफ रेडिएशन इज इक्वल टू एच न्यू. बरोबर का? माहित आहे ना तुम्हाला? हे झाले. एनर्जी इज इक्वल टू एच न्यू. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी पाहिजे आपल्याला. एमिट केलेल्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी पाहिजे. तर फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला मॉडिफाय केला. फॉर्म्युला काय? ई बाय एच. बरोबर का? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ई बाय एच. ओके, ई बाय एच. पण आता ई म्हणजे काय असणार आहे? ई म्हणजे एक एनर्जी नाही आहे सिंगल. ई म्हणजे एक सिंगल एनर्जी नाहीये. तर या दोन एनर्जी मधला गॅप आहे किंवा या दोन एनर्जी मधला गॅप आहे. या स्टेट मधला हायर आणि लोअर स्टेट मधला एनर्जी गॅप आहे. ओके, एनर्जी गॅप किंवा त्याला आपण चेंज इन एनर्जी म्हणतो. इथं जर 3 जूल होती आणि इथं 2 जूल आहे एनर्जी, तर 3 जूल पासून इलेक्ट्रॉन 3 जूल पासून 2 जूल कडे आलेला आहे. म्हणजे चेंज इन एनर्जी झालेलं आहे. आणि चेंज इन एनी क्वांटिटी वी कॅन डिनोट बाय डेल्टा. तिथं कुठं स्मॉल चेंज असतो किंवा चेंज झालेला असतो तिथं आपण डेल्टाने दाखवतो. बरोबर की नाही? एका एनर्जी लेवल पासून दुसऱ्या एनर्जीकडे गेलो तर तो झाला चेंज डेल्टा ई बाय एच. किंवा हेच जर आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं आहे, समजा मी पहिल्या ऑर्बिटची एनर्जी E1 म्हटली, दुसऱ्याची E2 म्हटली, तिसऱ्याची जर E3 एनर्जी आहे असं म्हटलं, तर हा चेंज कसा सांगू शकताय तुम्ही? दुसऱ्या ऑर्बिटमधून पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन झालेला आहे. तर तुम्ही कसं सांगू शकता ते? यस, कशा पद्धतीने सांगता येईल पहा. एनर्जी, चेंज इन एनर्जी काय असेल? आता E2 मधून E1 मध्ये गेलेला आहे. चेंज इन एनर्जी काय असेल? चेंज इन एनर्जी गॅप काय असेल? हायर एनर्जी मायनस लोअर एनर्जी. बरोबर की नाही? म्हणजे E2 मायनस E1 असणार आहे अपॉन एच. मग या टर्म्स मध्ये पण तुम्ही सांगू शकता E2 मायनस E1 अपॉन एच. राईट डाऊन दिस. फक्त एनर्जीच्या ठिकाणी चेंज इन एनर्जी म्हणून डेल्टा आलेला आहे आणि तेच आपण काय केलं आहे? सॉल्व्ह केलं आहे. E2 मायनस E1. जर समजा थर्ड मधून जर फर्स्ट मध्ये गेला, तर आपण काय म्हणणार? E3 मायनस E1 म्हणणार या केसमध्ये पर्टिक्युलर. E3 मायनस E1. पण जनरल फॉर्म्युला हा तो E2 म्हणजे हायर एनर्जी लेवल, E1 म्हणजे लोअर एनर्जी लेवल. E2 म्हणजे हायर एनर्जी लेवल, E1 म्हणजे लोअर एनर्जी लेवल. एवढं लक्षात ठेवा. काही डिफिकल्टी याच्यामध्ये? मग E1 आणि E2 काय आहे लिहून घ्या. E2, ओके, E1 and E2 are energies of lower level and higher level किंवा लोअर अँड हायर स्टेशनरी स्टेट किंवा लोअर अँड हायर ऑर्बिट म्हणू शकता तुम्ही. लेवलच्या ऐवजी डिरेक्ट शब्द यूज करा, सोपं पडेल. ऑर्बिट, लोअर ऑर्बिट अँड हायर ऑर्बिट. E1 म्हणजे लोअर ऑर्बिटची एनर्जी, E2 म्हणजे हायर ऑर्बिटची एनर्जी. हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये काय करायचं? लोअर ऑर्बिटची एनर्जी मायनस करायची. मग जरी गेला असेल, जर इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिट मधून हायर ऑर्बिट मध्ये जातोय तर एनर्जी ऍब्सॉर्ब होते. हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये येतोय तर एनर्जी इमिट होते. म्हणजे इथे निगेटिव्ह साईन वगैरे करत बसण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हायर ऑर्बिट आणि लोअर ऑर्बिट म्हणजे ऍब्सॉर्ब झाली किंवा इमिट झाली या टर्म्स मध्ये आपण सांगू शकतो. किंवा E1 आधी आला, E2 नंतर आला असं करण्याची आवश्यकता नाहीये. ज्यावेळी लोअर मधून हायर मध्ये जातो त्यावेळी E1 मायनस E2 करण्याची आवश्यकता नाहीये. ओके, फॉर्म्युला हाच ठेवायचा. आपल्याला माहितीये काय होतंय तिथं. काय होतंय? जर हायर ऑर्बिट मध्ये गेला तर एनर्जी ऍब्सॉर्ब होते, लोअर ऑर्बिट मध्ये आला तर एनर्जी इमिट होते. म्हणजे निगेटिव्ह साईन देण्याची आवश्यकता नाही. त्या एक्झॅक्ट एनर्जीचे रेडिएशन काय होतील? बाहेर पडतील. इट इज क्लिअर? ओके, सो धिस इक्वेशन is specially known as Bohr's frequency rule.
दिस इज इम्पॉर्टंट फॉर द एमसीक्यू. याला काय म्हटलं जातं? व्होर्स फ्रिक्वेन्सी रूल. फ्रिक्वेन्सी रूल. जसं बाल्मरने वेव्ह नंबरच्या टर्म मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिली होती, तसं भोरने फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणून आपण वेव्ह नंबर, फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा, वेव्हलेंथ या सगळ्या गोष्टी अगोदर क्लिअर केलेल्या आहेत. या इक्वेशनला काय म्हणणार? व्होर्स फ्रिक्वेन्सी रूल. काही डाऊट आहे थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये? म्हणजे जे रेडिएशन ऍब्सॉर्ब केलं जाईल आणि जे रेडिएशन इमिट केलं जाईल त्याची एनर्जी ह्या एनर्जी गॅपशी इक्वल असेल. जेवढा एनर्जी गॅप आहे तेवढं रेडिएशन तो ऍब्सॉर्ब करतोय, जेवढा एनर्जी गॅप आहे तेवढेच रेडिएशन तो काय करतोय? इमिट करतोय. म्हणजे जर हायर एनर्जी लेवलला जातोय लोअर पासून तर एनर्जी ऍब्सॉर्ब होईल, हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीला येतोय तर एनर्जी काय होईल? तिथं रेडिएशन काय होतील? इमिट होतील. इट इज क्लिअर? सर आपण थर्ड पॉस्ट्युलेटच्या आधी अँग्युलर मोमेंटम का शिकलो? अँग्युलर मोमेंटम कशासाठी शिकलो ते इथे येणार आहे. आता तुम्हाला फोर्थ मध्ये येणार आहे. राईट डाऊन फोर्थ पॉस्ट्युलेट. इथे तुम्हाला युज करायचं आहे ते. ऍक्च्युअली ते याच्यानंतर द्यायला हवं होतं. ठीक आहे, या थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये युज नाही झाला त्याचा, फोर्थ मध्ये होईल. एरोने दाखवा तुम्ही, फोर्थ साठी इम्पॉर्टंट आहे. फोर्थ पॉस्ट्युलेट. द अँग्युलर momentum of an electron, write down the angular momentum of an electron. The angular momentum of an electron can be expressed as angular momentum म्हणजे काय? आता angular momentum म्हणजे mvr. Angular momentum is equal to n into h by 2 pi. N into h by 2 pi. Where n is equal to 1, 2, 3 dash 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 dash. Yes, झालं? सर झालं? ओके. पहा काय सांगितलं? अँग्युलर मोमेंटम जो आहे, इलेक्ट्रॉन फिरतोय, एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, अँग्युलर पाथ मध्ये फिरतोय, तर त्याला तिथं काय असतो? अँग्युलर मोमेंटम असतो, की जो आपण एल ने डिनोट करतो आणि आताच फाइंड आउट केला आपण mvr अशी त्याची व्हॅल्यू असते. बरोबर की नाही? मग अँग्युलर मोमेंटम mvr फॉर एनी इलेक्ट्रॉन म्हणजे हे काय असणार आहे? m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन ऍट दॅट पॉइंट. या पॉइंटला काय व्हेलॉसिटी आहे किंवा स्पीड काय आहे? तो इलेक्ट्रॉनचा स्पीड. r म्हणजे तो कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतोय ती रेडियस. कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतोय ती काय त्याची रेडियस, त्याला आपण r म्हणणार. हा झाला अँग्युलर मोमेंटम. इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ n ची व्हॅल्यू जर 1, 2, 3 आहे तर इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h ओव्हर 2 पाय. h अपॉन 2 पाय याच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये असणार आहे. आणि n म्हणजे काय घेतोय? n इज द व्हॅल्यू फॉर फर्स्ट ऑर्बिट साठी n 1 असणार आहे, सेकंड ऑर्बिट साठी n ची व्हॅल्यू 2 असणार आहे, थर्ड ऑर्बिट साठी n ची व्हॅल्यू किंवा थर्ड स्टेशनरी लेवल साठी n ची व्हॅल्यू 3 असणार आहे. म्हणजे जो काही अँग्युलर मोमेंटम आहे, अँग्युलर मोमेंट हा नेहमी h अपॉन 2 पायच्या मल्टिपल टाइम्स असतो किंवा त्याच्या प्रपोर्शन मध्ये असतो. ओके, सो n इंटू, म्हणजे जर तुम्ही पहिल्या ऑर्बिट साठी काढताय, ठीक आहे, हे इक्वेशन दिलं, जर तुम्ही n इज इक्वल टू 1 साठी काउंट करताय तर अँग्युलर मोमेंटम काय झाला? 1 इंटू h बाय 2 पाय. बरोबर की नाही? जर तुम्ही n इज इक्वल टू 2 साठी कॅल्क्युलेट करताय तर अँग्युलर मोमेंटम काय होईल? 2 इंटू h अपॉन 2 पाय. म्हणजे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 2 2 काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. जर तुम्ही याच्यासाठी कॅल्क्युलेट करताय n इज इक्वल टू 3, थर्ड ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम, तर काय सांगू शकता तुम्ही? काय सांगू शकता? mvr अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू 3 इंटू h अपॉन 2 पाय. 3 इंटू h अपॉन 2 पाय म्हणजे h अपॉन 2 पाय याच्या इंटिग्रल मल्टिपल मध्येच काय असतो? इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम असतो आणि त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे n इंटू h अपॉन 2 पाय. इट इज क्लिअर? येस सर. ओके, फक्त एक एक्सप्रेशन दिलेलं आहे अँग्युलर मोमेंटम, याच्यासाठी शिकलो आपण अँग्युलर मोमेंटम. ओके, mvr. ओके, देन लेक्चर आहे तुम्हाला कोणाचं? 12 वाजता आहे का रे कोणाचं लेक्चर? शेड्यूल मध्ये दिलंय?
बोर्स थेरीचे 4 पॉस्ट्युलेट आपण पाहिले. रिवाइज करा काय पाहिले. 4 पॉस्ट्युलेट कोणते होते बोर्स थेरीचे. फर्स्ट पॉस्ट्युलेट, यस, फर्स्ट पॉस्ट्युलेट ऑफ बोर्स थेरी. सांगा काय फर्स्ट पॉस्ट्युलेट. रिवाइज करा पटकन. फर्स्ट पॉस्ट्युलेट, इलेक्ट्रॉन कोणत्याही पाथ मध्ये फिरू शकत नाही. इलेक्ट्रॉन एका फिक्स पाथ मध्ये फिरतो. अँड इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इन वन ऑफ द मेनी पाथ. खूप साऱ्या पाथ मधल्या एका पाथने तो फिक्स काय करतो, रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस ऑफ पाथ ऑफ फिक्स रेडियस अँड फिक्स एनर्जी. ज्या पाथची रेडियस फिक्स आहे, एनर्जी फिक्स आहे, अशा एका फिक्स पाथ मधून फिरतो. खूप सारे मार्ग आहेत तिथं, त्यातल्या एकाच ऑर्बिट मधून तो काय करतो, फिरतो. दीज पाथ्स आर नोन ॲज ऑर्बिट. दीज पाथ्स आर नोन ॲज ऑर्बिट और स्टेशनरी स्टेट और स्टेशनरी एनर्जी लेवल. हे झालं पहिलं पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये काय सांगितलं. यस, सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये काय सांगितलं. रिप्लाय मी. सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये बोर्सने काय सांगितलं, आठवतंय का. यस, सुरेश, कीर्ती, The संस्कृती. energy of an electron does not Yes. change with time. Yes, the energy of electron revolving in the orbit does not change with time. म्हणजे तो कोणतेही रेडिएशन इमिट करत नाही. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, चार्ज ऍक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल काय करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतो त्याच्या पाथ मध्ये फिरत असताना. मग हा इलेक्ट्रॉन हा ऍक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल आहे, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करत नाही, म्हणजेच तो कॉन्स्टंट राहतो त्याच्या ऑर्बिट. ओके, तो तिथून ऑर्बिट सोडून जाणार नाही किंवा त्याचा पाथ श्रिंक होऊन तो काय होणार नाही, न्यूक्लियस मध्ये पडणार नाही. ओके, आणि दुसरं एक सांगितलं त्याच्यामध्ये की इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमध्ये फिक्स जरी फिरतोय तरी त्याचं ट्रान्झॅक्शन पॉसिबल आहे. पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाणं पॉसिबल आहे, पण कधी, ज्यावेळी तो एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. ही एनर्जी कोण देईल, लोअर एनर्जी स्टेट मधून हायर एनर्जी लेवलला जातोय तो, तर ही एनर्जी त्याला कोण देईल, तो रेडिएशन मधून किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब करेल सराउंडिंग मधून. ओके, लाईट मधून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधून तो एनर्जी ऍब्सॉर्ब करेल, हायर एनर्जी लेवलला जाईल. हायर एनर्जी लेवलचा इलेक्ट्रॉन परत ग्राउंड स्टेटला किंवा लोअर एनर्जीला येताना तेवढी एनर्जी काय करणार आहे, रिलीज करणार आहे किंवा इमिट करणार आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगितलं. थर्ड पॉस्ट्युलेट, यस, इट इज अबाउट द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ ऍब्सॉर्ब्ड रेडिएशन और इमिटेड रेडिएशन. ऍब्सॉर्ब केलेले रेडिएशन किंवा इमिट केलेले रेडिएशन ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती एक्झॅक्ट या दोन ऑर्बिटच्या एनर्जी गॅप एवढी असेल. त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जी गॅप एवढी म्हणजे E2 मायनस E1 एवढी असेल किंवा डेल्टा E बाय H ने आपण ते काय करतो, रिप्रेझेंट करतो. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉस्ट्युलेट आता काय पाहिलं आपण. इट इज अबाउट अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. जो ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय त्याचं अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, mvr इज इक्वल टू काय असणार आहे, इट इज इन द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h ओव्हर 2π, h अपॉन 2π. ह्याच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये तो असणार आहे, मीन्स n इंटू h अपॉन 2π, n इंटू h अपॉन 2π. ओके, मग n ची व्हॅल्यू 1 2 3 4 अशी तुम्ही प्रत्येक ऑर्बिट साठी घेऊ शकता. तर ही जी n ची व्हॅल्यू आहे 1 2 3 4 याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. ते आपण पाहणार आहे त्याच्या रिझल्ट्स मध्ये. जे रिझल्ट्स आहेत बोर्स थेरीचे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे. आहे का काही डिफिकल्टी, एनी डिफिकल्टी, एनी डाऊट. सुरेश, समीक्षा, संस्कृती, कीर्ती, गौरंगी. No, sir. No, Okay, so can we stop this session?